सर्वांना नमस्कार. मी राहुल गुप्ता, जिल्हाधिकारी हिंगोली. आपण जी सेवादूत प्रणाली विकसित केलेली आहे, ते कशी वापरतात त्याच्याबद्दल आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की नंबर 9403 55 94 94 असा नंबर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त याच्यामध्ये हाय म्हणून पाठवायचं आहे. हाय म्हणून एकदा आपण पाठवला की मग आपल्याला याच्यामध्ये एक प्रॉम्प्ट येईल. ते आपल्याला प्रॉम्प्ट दिसेल. प्रॉम्प्टमध्ये आपल्याला सेवा निवडा असा म्हणून सिलेक्ट करायचं आहे. सेवा निवडामधून जसंच आपण सेवा निवडली की कुठल्या विभागाची आपल्याला आधी तर घरपोच सेवा सिलेक्ट करावा. घरपोच सेवामध्ये आपल्याला कुठले पण प्रमाणपत्राची आवश्यकता असेल ते तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. आपण जसं हे बघत असाल त्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग दिलेले आहे. समजा आपण महसूल विभाग निवडला, मग याच्यामध्ये महसूल विभागामध्ये जे आपला सेवाचा हक्क अधिनियम आहे त्याच्यामध्ये जे जे सर्व्हिसेस जे आहे ते नोटिफाईड आहे ते आपल्याला सर्व दिसेल. ते आपण सिलेक्ट केला. मग ते कास्ट सर्टिफिकेट समजा आपल्याला पाहिजे असेल, मग ज्यात प्रमाणपत्रासाठी आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये हे आपल्याला सर्व डॉक्युमेंट जे आपल्याला पाहिजे तो आपल्याला दाखवेल आणि त्याच्याबरोबर किती शुल्क आहे तो आपल्याला दाखवेल. ह्या शुल्कच्या पुढे आपण कुठला शुल्क देऊ नये. त्याच्यामध्ये आपल्याला शुल्क ह्यामुळेच आपण दाखवलेलं आहे. याच्यामध्ये हे डॉक्युमेंट्स आपल्याला रेडी फक्त ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये आपण तालुका निवडून घ्या. जसं समजा हिंगोली आपण निवडून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला नाव सांगायचं. समजा मी ए म्हणून पाठवलं. आपलं नाव जसंच आपण याच्यामध्ये लिहिला, आपण मराठी इंग्लिश याच्यामध्ये काही पण वापर करू शकतो. त्याच्यामध्ये ते आपला ॲड्रेस विचारणार आहे. ॲड्रेस समजा आम्ही एक ॲड्रेस याच्यामध्ये टाकला. ॲड्रेस झाल्यावर ते आपल्याला विचारणार आहे की कुठला आपल्याला समय पाहिजे, जेव्हा आपल्याला ही अपॉइंटमेंट पाहिजे. मग समजा आपण 3 डिसेंबर 2025, मग समजा हे असं आपण टाकला. मग आपल्याला हे दिसेल की 3 डिसेंबरला 2025ला आपल्याला कुठलं टाईम आहे. मग हे टाईम आपण सिलेक्ट केला. समजा हे 3 ते 4 वाजता संध्याकाळी. मग 3 ते 4 वाजता म्हणजे आपल्याला जे संबंधित माणूस आहे आपला जवळचा तो कॉन्टॅक्ट करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपला सर्व सेवा जे आहे ते आपण देऊ शकतो. 3/12ला जसं आता आम्ही निवडला त्याच्यामध्ये आपल्याला फक्त आपले सर्व डॉक्युमेंट तयार करून ठेवायचे आहे आणि एकदा आपण डॉक्युमेंट तयार करून ठेवले मग आम्ही जे आहे घरपोच आपल्याला सर्व आपले जे प्रमाणपत्र आहे ते वितरण करून घेऊ. धन्यवाद.